नमस्कार मित्रांनो. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या फायनान्शियल इयरसाठी मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करून एक माझं गोल ठरवलेला आहे. आणि त्या गोलच्या दिशेनं गेल्या 4-4.5 महिन्याचा प्रवास मी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. मी 10 लाख रुपये भांडवलात शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग असं सुरू केलं होतं. 10 लाखापैकी 5 लाख रुपये मी ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट केले आणि उरलेले 5 लाख कॅश सेगमेंटमध्ये म्हणजे कॅश मध्ये ठेवले. ईटीएफ मध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलं त्यावर मी प्लेज करून ब्रोकर कडून मार्जिन घेतलं. ते साधारण 5 लाखावर 4,70,000 समथिंग मिळालं आणि कॅश मधलं 5 लाख. अशा 9,70,000 रुपयात मी ही जर्नी सुरू केली आणि ती 18 लाखापर्यंत कशी पोहोचली हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये विथ प्रूफ दाखवणार. पण मित्रांनो, डिस्क्लेमर अगोदर लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असू द्या किंवा ट्रेडिंग असू द्या, त्यात रिस्क ही असतेच. मागे झालेला प्रॉफिट पुढं तसाच प्रॉफिट होईल, तोच रिझल्ट येईल ह्याची कसली गॅरंटी नसते. पण जर आपण सिस्टमॅटिक वेने काम केलं तर सिस्टम डेफिनेटली आपल्याला चांगला प्रॉफिट सातत्यपूर्ण मिळवून देऊ शकते. सो मी आपल्या समोर स्क्रीन शेअर करत आहे. 10 लाख टू 18 लाख, 10 लाख ते 18 लाख ही जर्नी कशी झाली, कॅपिटल डिप्लॉयमेंट कसं केलं, रिस्क मॅनेजमेंट कसं केलं, रूल बेस्ड ट्रेडिंग काय प्रकार असतो ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. फर्स्ट, इंट्रोडक्शन ऑफ मायसेल्फ. योगेश लाडनेकर, NISM सर्टिफाइड रिसर्च अनालिस्ट अँड इक्विटी डेरिव्हेटिव्ह अनालिस्ट. मित्रांनो, परत एकदा सांगतो, ही माझी वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग जर्नीची केस स्टडी असेल. हा व्हिडिओ आम्ही प्रॉफिट किंवा रिटर्नची गॅरंटी म्हणून आपल्या समोर दाखवत नाही. आपलं कॅपिटल, प्रॉफिट, फंडच्या फिगर्स या माझ्या पर्सनल रेकॉर्डशी संबंधित आहेत. मित्रांनो, जरुरी नाही की मार्केटमध्ये कायम प्रॉफिटच होईल, लॉसेस पण होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला कॅपिटल मॅनेजमेंट जसं महत्वाचं असतं त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं असतं रिस्क मॅनेजमेंट. सो रिस्क मॅनेजमेंटवर आपला फोकस असायला पाहिजे. 1 एप्रिल नवीन आर्थिक वर्ष सुरू होताना मी मुद्दाम 10 लाख रुपये वर ही जर्नी सुरू केली. मला मी सांगितलं की त्यापैकी 5 लाख रुपये मी ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट केले. निफ्टी नेक्स्ट 50, जसं निफ्टी 50 असतं तसं नेक्स्ट 50 चा जो ईटीएफ आहे, ज्युनियर बीज म्हणतात त्याला, त्यामध्ये मी हे 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले आणि त्याचं काय आजचं व्हॅल्यू आहे, त्यावर काय प्रॉफिट झालंय हे पण मी तुमच्या समोर दाखवतो. आणि 5 लाख रुपये मी कॅश मध्ये ठेवले. आता हे ईटीएफ मध्ये जे 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलं त्यावर प्लेज करताना 6% कट असतो. 6% कट म्हणजे 100 रुपयापैकी 94 रुपये तुम्हाला ट्रेडिंगसाठी मिळतात. मग 5 लाखापैकी अंदाजे मला 4,70,000 रुपये ट्रेडिंगसाठी मार्जिन मिळालं आणि कॅशमध्ये माझ्याकडे 5 लाख होते. असं मिळून टोटल 9,70,000 रुपयात मी YREL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर स्टडी ह्यानुसार ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग, ज्याचं काही डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आणि काही इनडायरेक्शनल स्ट्रॅटेजी. गेल्या 3-4 महिन्यात मार्केट मोस्टली तर रेन बाउंड राहिलं, त्यामुळे इनडायरेक्शनल स्ट्रॅटेजी जास्त उपयोगाला आल्या. तर ह्या वापरून त्यामध्ये जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट पण मी माझ्या इनिशियल कॅपिटलमध्ये ऍड करत होतो. त्यानुसार मी माझं पोझिशन सायझिंग ठरवलं, स्टॉप लॉस ठरवला, स्ट्रॅटेजीची रिस्क आधीच ठरवणं महत्वाचं असतं आणि मार्जिनचा डिसिप्लिन वेनं वापर केला. तर ह्या काळात 4 महिन्याच्या काळात माझ्याकडे काही ऍडिशनल रक्कम आली. ती रक्कम पण मी जवळपास 4-1 लाख रुपये त्यामध्ये ऍड केलेली आहे. म्हणजे 10 लाख ते 18 लाख असं 8 लाख रुपये माझा प्रॉफिट नाही, तर 4 लाख रुपये मी नंतर टप्प्याटप्प्यानं ऍड पण केलेले आहेत. आणि बाकी जो प्रॉफिट आहे तो ऍज पर ऍक्च्युअल मी तुमच्या समोर ठेवणार आहे P&L प्रूफसह, त्यामुळं त्यात कसलीही गडबड नाही.
तर डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज म्हणजे मार्केटमध्ये अपट्रेंड अपेक्षित असताना एकतर कॉल ऑप्शन खरेदी करणं किंवा पुट ऑप्शन विक्री करणं. ओके. आणि डाऊन ट्रेंड अपेक्षित असताना ओके पुट बाय करणं किंवा कॉल सेल करणं. त्याचा स्ट्राईक प्राइस, त्याचं एक्सपायरी हे वायरल स्टडीमध्ये आपण डिटेलमध्ये सांगत असतो. काही नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज सुद्धा आम्ही ह्याच्यासाठी वापरल्या आणि नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीचा रोल पण या 3-4 महिन्यात खरोखरच खूप चांगला होता. सो हे सगळं आपल्याला मार्केट कंडिशननुसार ठरवायचं असतं आणि ह्यासाठी वायरल वेल्थ क्रिएटर आपल्याला खूप चांगली मदत करतो. मार्केटचा ट्रेंड तो आपल्याला अनालाइज करून दाखवतो. कुठं नेमकं खरेदी करायला पाहिजे, कुठं नेमकं विक्री करायला पाहिजे, रेंज बाउंड कंडिशनची परिस्थिती त्यात आपल्याला लक्षात येऊ शकते. त्यानुसार आपण नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीचा सुद्धा वापर करू शकतो. प्री डिफाईन्ड रिस्क पॅरामीटर्स आणि पोझिशन सायझिंग ही याच्यासाठी खूप महत्वाची असते. हा प्रॉफिट आपल्याला वेळोवेळी रिव्ह्यू करावा लागतो. हा प्रॉफिट आपल्याला रिइन्व्हेस्ट करावा लागतो. त्यामुळे कॅपिटल ग्रोथ होते. इव्हन आपलं काही इन्कम मधून जर ऍडिशनल फंड येत असेल तर तोही आपण त्यामध्ये ऍड करायचा असतो. ओके. प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट मिळतो असा जर कोणाचा गैरसमज असेल तर त्याने शेअर मार्केटचा आणि विशेष करून ऑप्शन ट्रेडिंगचा नाद करूच नाही असं माझं वैयक्तिक. मी तुम्हाला इथं जसे प्रॉफिटचे ट्रेड दाखवणार आहे तसे लॉसचे ट्रेड पण तुम्हाला बघायला भेटतील. एका ट्रेडमध्ये नेमकी किती रिस्क घ्यायची, दॅट इज द रिस्क मॅनेजमेंट. कॅपिटल मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी आपल्याला इन डिटेलमध्ये शिकायच्या. तर हा आहे माझा 3,28,000 एफ अँड ही पी&एल दाखवणार आहे, स्क्रीनशॉट नाही. आधी स्क्रीनशॉट समजून घ्या. आणि आतापर्यंत जो माझा चालूचा ट्रेड आहे त्यात 31,000 प्रॉफिट आहे. प्लस ईटीएफ मध्ये मला 90,000 रुपये प्रॉफिट दिसतोय. ते थोडे बहुत कमी जास्त होऊ शकतात आपले. तर हे टोटल होतं 4,48,000. तर त्यासाठी मी आपल्याला घेऊन जातो डिमॅट अकाउंट. आणि अपस्टॉकचं डिमॅट अकाउंट मी आपल्या समोर ओपन केलंय. मी व्हिडिओ बाजूला घेतो. मी म्हटलं होतं की चालूचा प्रॉफिट 30,000. तर इथं बघा 30,554 रुपये चालूचा प्रॉफिट आहे जो मी बुक केलेला ना. आता मी जर पी&एल इथं बघितलं, माय रिपोर्ट्स, पी&एल रिपोर्ट, तर हे आपल्या समोर पी&एल ओपन झालं. YL फॉर योगेश लाटणेकर आणि करंट FY करंट फायनान्शियल इयर मी ओपन केलं आणि इथं मी इक्विटीच्या ऐवजी फ्युचर अँड ऑप्शन सिलेक्ट केलं आणि गेट रिपोर्टवर क्लिक केलं की या फायनान्शियल इयरमध्ये आतापर्यंत ग्रॉस पी&एल आहे 3,28,000, 3,28,960. येस, त्यामध्ये काही चार्जेस आहेत तेव्हा जाता नेट प्रॉफिट सगळंच तुमच्या समोर दिसतंय. सो हा नेट पी&एल झाला. आता मी तुम्हाला मी जे ईटीएफ इन्व्हेस्ट केलेत ते पण दाखवतो. त्यासाठी मी तुम्हाला होल्डिंगवर घेऊन जातो आणि हे ज्युनियर बीज 710 ज्युनियर बीज आहेत माझ्याकडं, जे मी 683 रुपयाला पूर्वी खरेदी केलेत आणि त्यामध्ये आता त्याची किंमत 800 रुपये चालू आहे. सो 117 समथिंग प्रति ईटीएफ प्रॉफिट आहे. 117 गुणिले 710 तर तो होतो 83,155, 83,155. लिक्विड बीज पण मी काही घेतलेले आहेत कॅश कोलॅटरल पर्पज. सो ते पण तुमच्या समोर ठेवलं आहे. आता हे लिक्विड बीज मी काय ज्युनियर बीज आणि लिक्विड बीज सुद्धा मी प्लेज केले. दोन्हीच्या दोन्ही क्वांटिटी मी प्लेज केली आणि त्यातनं मला मार्जिन मिळालं. सो अशा पद्धतीनं मी तुमच्या समोर एक्झॅक्ट पी&एल ठेवलेलं आहे. हवेतल्या गप्पा नाहीत. ते तुमच्या लक्षात येत असं. सो तुम्हाला कन्सेप्ट समजली आणि कसा हा 4,48,000 रुपये प्रॉफिट आहे आतापर्यंत ते समजलं. मित्रांनो, पूर्वीचे 10 लाख ते पण मी टप्प्याटप्प्यानंच इन्व्हेस्टमेंट केलं होतं. असं काही 1 एप्रिलला सगळेच्या सगळे 10 लाख होते असंही नाही. आणि त्यानंतर मी काही 4 लाख रुपये ऍडिशनल ऍड केले. हे पण मी तुम्हाला सांगितलं. 14 लाखात 4,48,000 म्हणजे ROI काय होतो आणि गेल्या 4-4.5 महिन्यात. आणि हे सगळं ऑप्शन सेलिंग मधलं आहे. त्या लोकांकडं
चांगलं कॅपिटल नसतं त्यांनी ऑप्शन सेलिंगच्या ऐवजी मग ऑप्शन बाईंग करायला हरकत नाही. ऑप्शन बाईंग मध्ये तर रिटर्न खूप चांगले असतात, पण रिस्क पण थोडी जास्त असते. जितकं आपल्याला रिस्क जास्त घ्यायची तयारी असेल तितकं जास्त रिटर्न मिळू शकतात. पण त्या कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. मित्रांनो, तुमचं जर अजून डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही अपस्टॉक्सकडे डीमॅट अकाउंट ओपन करा. डीमॅट अकाउंट ओपन करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्यासाठी देत आहे. ह्याचा वेगळा फायदा तुम्हाला असा मिळणार आहे, अपस्टॉक्सकडे आमच्या पार्टनर लिंक वरून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं की मी तुम्हाला एक माझा ₹25,000 शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट अँड अँड ट्रेडिंग मास्टरी हा कोर्स चक्क फ्री देणार आहे. आणि त्यासोबत इंडिकेटरचा ऍक्सेस सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये देणार आहे. पण त्यासाठी ह्या डीमॅट अकाउंटवर तुम्ही ट्रेडिंग करायला हवं. इथं ब्रोकरेज म्हणाल तर ₹20 पर ट्रेड एवढं ब्रोकरेज आहे. मग तुम्ही 1 लॉट करा, 5 लॉट करा, 10 लॉट करा, वाटेल ऑप्शन बाईंग करा, ऑप्शन सेलिंग करा, ₹20 पर ट्रेड एवढं लोएस्ट ब्रोकरेज आहे. त्यामुळं अपस्टॉकची ट्रेडिंग सिस्टम पण खूप छान आहे. त्यामध्ये जर तुम्हाला काही ट्रेडिंग करताना अडचण येत असेल तर डेफिनेटली त्या संदर्भात पण आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ. बऱ्याच लोकांना असं वाटतं की 10 लाखावर 18 लाख प्रॉफिट किंवा 10 लाखाचं 18 लाख प्रॉफिट म्हणजे 8 लाख प्रॉफिट, तर तसं नाही. 18 लाख हा आतापर्यंतचा फंड आहे, तो कसा आहे हे मी तुम्हाला दाखवलं. नाही तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता 5 लाखाचे एवढे करोड तेवढे करोड, 5,000चे अमक्याने एवढे करोड केले, तमक्याने एवढे करोड. अरे बाबा, 5,000ने त्यानं सुरुवात केली, त्यानंतर प्रॉफिट मधले पैसे, त्याचे इतर व्यवसाय उद्योगातून येणारे पैसे त्यात ऍड करून तो फंड झालेला असतो, हे नीट लक्षात घ्या. कुणाचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी एवढं क्लिअर सांगतोय, जे की इतर व्हिडिओमध्ये सांगितलं जात नाही. इनिशियल कॅपिटल प्लस ऍडिशनल कॅपिटल प्लस अक्युम्युलेटेड गेन्स, असं ते 18 लाख आहे. माझ्या एका स्टुडंटचा रिपोर्ट मी तुमच्या समोर एवढ्यासाठी दाखवतो की हा स्टुडंट माझ्याकडे आला 15 मार्चला. आमचा कोर्स घ्यायच्या अगोदर त्यानं सांगितलं की सर माझा एवढा लॉस आहे. मी म्हटलं किती लॉस आहे, पी&एल दाखव. आणि त्यानं पी&एलचं स्क्रीनशॉट मला दाखवला. तर तो होता 2,20,504 आणि ब्रोकरेज 34,000 असं पकडून तो 2,33,000 होता, 2,33,000. तर मी म्हटलं ठीक आहे, ह्यासाठी तुम्ही ज्या काही चुका केल्या त्या चुका तर आपल्याला इग्नोर कराव्या लागतील आणि नवीन सिस्टम फॉलो करून काम करावं लागेल. पण त्याचं कॅपिटल जवळपास संपलेलं असल्यामुळं तो म्हणाला की मला नाही वाटत की हा लॉस रिकव्हर होऊ शकतो, किंवा यापूर्वी मी याच्यापेक्षा अजून काही लॉस केला आणि तो रिकव्हर करण्यासाठी मी ऍडिशनल कॅपिटल लावतोय आणि माझं पण नंतर पूर्ण कॅपिटल वाईप आउट होऊन जाईल. मी म्हटलं तू काय सिस्टम फॉलो करतो? नाही म्हटलं, मला वाटलं की बाय करतो, मला वाटलं की सेल करतो, रिव्हेंज ट्रेडिंग, ॲव्हरेजिंग, बाकी बऱ्याच भानगडी. मी काही लोकांचे कोर्सेस केले, त्यांनाही काही येत नव्हतं आणि त्यांचं शिकून मलाही काही येत नाही, असं बरंच काही तर सांग. मी म्हटलं चला ठीक आहे, आता मी तुम्हाला अशा पद्धतीनं जे शिकवणार आहे ते काही दिवस तुम्ही शिका, समजून घ्या. त्यात काही डाऊट असतील तर ते माझ्याशी डिस्कस करा. आणि ते झाल्यावर तुम्ही गेल्या काही दिवसांचं, महिन्यांचं, वर्षांचं बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंगचा रिझल्ट जर तुम्हाला चांगला वाटला तर तुम्ही फॉरवर्ड टेस्टिंग करा. प्रत्यक्ष ट्रेडिंग न करता पेपर ट्रेडिंग करायचं. आणि त्यानं ते तसं करून पाहिलं, त्याला ते खूप चांगलं प्रॉफिटेबल वाटलं. मी म्हटलं बॅक टेस्टिंग मध्ये प्रॉफिट झाला म्हणजे फॉरवर्ड टेस्टिंग मध्ये किंवा प्रत्यक्ष ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट होईल असं नाही. तर आपल्याला त्यासाठी कमी भांडवलात स्टार्ट करायचं. तर म्हणाला ठीक आहे, मी ऑप्शन सेलिंग सुरुवात करतो. मग ऑप्शन सेलिंग थोडंसं अजून प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट मेकिंग जास्त असते, म्हटलं तर अजून चांगलं आहे. आणि येस, प्रत्यक्ष ट्रेडिंग करताना 1 एप्रिल फायनान्शियल इयरमध्ये त्याने माझ्यासारखंच गोल, उद्दिष्ट, ध्येय ठेवलं आणि त्याचा 1 एप्रिल ते हा मला वाटतं ऑगस्ट सुरुवातीपर्यंत प्रॉफिट आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला 1, 2, 5 तारखेला काहीतरी त्यानं मला हे स्क्रीनशॉट पाठवलं होतं. तर मित्रांनो, त्याचा गेल्या वर्षीचा जो काही लॉस झाला होता तो तर लॉस तुमच्या समोर आहे, रिकव्हर झालेला दिसतोय.
आणि आता जो त्याच्या अकाउंटला जो काही ह्यानंतर जो ॲडिशनल प्रॉफिट आहे तो तर वेगळा आहे. जवळपास 30-40 हजार रुपयाचा ॲडिशनल प्रॉफिट असावा, असं मी त्याच्या बोलण्यावरून सांगतो काल परवाच्या. ते तर सोडून द्या, त्यानं बुक केलेलं प्रॉफिट असं तुमच्या समोर दिसतोय. ग्रॉस प्रॉफिट जर बघितलं तर 2,23,000 समथिंग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर त्याचे चार्जेस बघा, 3,762 रुपये. मित्रांनो, हा माझा स्टुडंट इंट्राडे ट्रेडिंग फार कमी करतो, जवळपास आता तर करतच नाही. अगोदर अगोदर 1 एप्रिलला सुरुवात केल्यावर करत होता, थोडा इंट्राडे पण बघतो म्हणायचा, पण आता तर तो ओनली पोझिशनल तो सर्व्हिसला, आणि तिथं त्याला 10-12 तास काम काम आणि ट्रॅव्हलिंग ह्याच्यात जातं. त्यामुळे त्याला मार्केटच्या वेळी लक्ष द्यायला जमत. आणि आम्ही जी ट्रेडिंग सिस्टम डेव्हलप केली YRL स्टडीमध्ये, त्यामध्ये तुम्हाला मार्केटवर लक्ष द्यायची गरजच नाही. फार कमी लक्ष द्यावं लागतं, दिवसातून 1-2-5 मिनिटवर लक्ष दिलं तरी पुरेसं आहे. आणि त्यापेक्षा जितकं जास्त लक्ष द्याल तितकं त्रासदायक असतं. कुठल्याही ट्रेडिंग सिस्टममध्ये हेच असतं, पण लोकांना तेच आवडतं. आणि त्या लोकांमध्ये मीही काही दिवस होतो, काही वर्ष होतो. व्हॉट आय लर्न, कॅपिटल प्रोटेक्शन. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये कोणती इन्व्हेस्टमेंट असेल, इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी असेल किंवा ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी असेल, तर त्यामध्ये आपल्याला मिळवायचंय काय ह्याच्यापेक्षा आपला जास्त फोकस आपलं कॅपिटल प्रोटेक्शनवर असला पाहिजे. अर्थात कॅपिटल प्रोटेक्शनवर 100% फोकस असायला पाहिजे तर असं नाही. मग ओनली कॅपिटल प्रोटेक्शन हा फोकस असेल तर तुम्ही ट्रेडच नाही करू शकता. ट्रेडिंग म्हटलं की प्रॉफिट लॉस हे आलंच. तर मॅक्झिमम कॅपिटल प्रोटेक्शन कसं होईल, भले मिनिमम रिवॉर्ड मिळाले तरी हरकत नाही, ह्याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला पोझिशन सायझिंग ठरवायला पाहिजे. बऱ्याच वेळा ऑप्शन बाईंग मध्ये आपल्याकडे आहे तेवढं भांडवल आपण एखाद्या एक्सपायरीच्या दिवशी लावतो, आणि त्या दिवशी जर आपल्याला अपेक्षित मिळत नाही तर प्रीमियम झिरो होतो आणि आपलं कॅपिटल पूर्णच्या पूर्ण वायप होतं. आणि अशा प्रसंग प्रत्येक ट्रेडरच्या जीवनात 2-4-5-10 वेळा येतातच येतात. आणि त्यानंतर एक तर तो ट्रेडिंग सोडतो किंवा असं डिसिप्लिन ट्रेडिंग शिकतो आणि त्या पद्धतीनं कामाला लागतो. मार्जिन मॅनेजमेंट, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा, ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, आणि त्याच्यावर मार्जिन प्लेस करून मार्जिन घ्या. कॅशमध्ये तुम्ही लॉंग टर्म कॅरी फॉरवर्ड पोझिशनसाठी, म्हणजे ऑप्शन सेलिंगच्या ज्या कॅरी फॉरवर्ड पोझिशन असतात त्याला कॅश किंवा कॅश कोलॅटरल 50-50 लागतं. ओके, मार्जिन 50% आणि कॅश 50%. सो अशा पद्धतीने आपल्याला मार्जिन मॅनेज करायचं आहे. प्लस तुम्ही आउट ऑफ द मनी ऑप्शन्स बाय करून, येस त्याला हेजिंग किंवा इन्शुरन्स म्हणतात, त्यातही तुम्हाला मार्जिन मिळू शकतं, मोठं मार्जिन मिळू शकतं. आणि ह्या मार्जिनचं योग्य मॅनेजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे. ह्यासाठी स्ट्रॅटेजी सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा लोक रॅन्डम इंडिकेटर्स वापरतात आणि त्यानुसार सगळे स्ट्रॅटेजीज बनवतात, तर त्यातनं रिझल्ट मिळत नाही. एखाद्या सिच्युएशन मध्ये प्रॉफिट मिळाला तर तो टिकत नाही. तर त्यासाठी आम्ही YRL स्टडीमध्ये डायरेक्शनल स्ट्रॅटेजी, मी तुम्हाला सांगतो, 4 लेग स्ट्रॅटेजी आम्ही डेव्हलप केलेली आहे. ज्यामध्ये एक लेग असतो ऑप्शन बाईंगचा, एक लेग असतो ऑप्शन सेलिंगचा, आणि 2 लेग असतात वाईस वर्सा इन्शुरन्स ऑप्शन बाईंगचे, असं. तर ह्याच्यामध्ये थोडं रिस्क कमी होते, पूर्ण कमी नाही, थोडी कमी होते. म्हणजे जी रिस्क आपण घेऊ शकतो तेवढी रिस्क राहते, आणि रिवॉर्ड अप्रतिम मिळतात, एक्युरसी खूप चांगली मिळते. जर तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी शिकायची असेल तर डेफिनेटली मी व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी ती अपॉर्च्युनिटी पण देणार. रिस्क मॅनेजमेंट, आपण किती लॉस करू शकतो प्रत्येक ट्रेडमध्ये, येस, ते अगोदर डिफाईन करायचं आणि त्यानुसार रिस्क मॅनेजमेंट करायचं. रिस्क आहे असं समजूनच काम करायचं. आणि ह्यासाठी डिसिप्लिन, शिस्त खूप जास्त महत्वाची असते. प्रत्येक ट्रेडचा आपण रिव्ह्यू घ्यायला पाहिजे. आपण काय ट्रेड केला, कसा बरोबर आला, कसा चुकीचा झाला, कसा अजून जास्त बरोबर आला असता, अगर कशी चूक कमी करता आली असती, हे प्रत्येक ट्रेडचा रिव्ह्यू आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला रोज लेजर मेंटेन करावं लागेल. रोज म्हणजे हे तर आपण स्विंग प्रकारचं ट्रेडिंग करतो, पोझिशनल प्रकारचं ट्रेडिंग करतो, यात जवळपास महिन्यात 1 किंवा 2 ट्रेड येतात. डायरेक्शनल मध्ये मी बोलतोय.
ओके. आणि त्याला तुम्हाला ट्रेड चेंज करायची काही फारशी गरज लागत नाही. नॉन डायरेक्शनल मध्ये तुम्हाला थोडंसं ट्रेड चेंज करावे लागतात. तर इथं काय महत्वाचं आहे, मार्केट अंडरस्टँडिंग. रॅन्डम काम करून इथं तुम्हाला फायदा मिळत नाही, किंवा एखाद वेळेस मिळाला तर तो कायम राहत नाही. तर त्यासाठी मार्केटचं आपल्याला अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. डाऊन ट्रेंड अप ट्रेंड आपल्याला कुठून सुरू होतोय हे समजायला पाहिजे. त्यासाठीच आपल्याकडे प्रॉपर सेटअप असायला पाहिजे, आणि त्या सेटअपला अनुसरून आपण स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे. स्ट्रॅटेजी वापरताना पोझिशन सायझिंग जास्त महत्वाचं आहे, रिस्क मॅनेजमेंट महत्वाचं आहे, आणि प्रॉपर एक्झिट महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा लोक एंट्री बरोबर घेतात पण एक्झिट चुकीचे होते. फार थोड्या प्रॉफिटमध्ये ते बाहेर पडतात, आणि त्यानंतर खूप मोठा प्रॉफिट होतो, ह्यूज प्रॉफिट होतो. मागील 2-5 ट्रेडचं नुकसान पण कव्हर होतं, आणि आपल्या अपेक्षांपेक्षाही जास्त प्रॉफिट होतं. पण आपण ते थोडाच प्रॉफिट बुक केलेला असतो. किंवा बऱ्याच वेळा मग असं होतं त्या अनुभवानंतर आपण योग्य वेळी एक्झिट नाही होत, स्टॉप लॉस ट्रिगर झाल्यावर एक्झिट नाही होत, किंवा आपलं टार्गेट मिळाल्यावर एक्झिट नाही होत, आणि त्यानंतर तो ट्रेड जो आहे तो प्रॉफिट मधून लॉस मध्ये कन्वर्ट होतो. तर त्यासाठी एक्झिटचं पण रूल्स आपल्याला माहित असायला पाहिजेत, आणि ते फॉलो पण करायला पाहिजे. सिग्नल तर बरेच इंडिकेटर देते, पण प्रॉपर सिग्नल मी तर माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून सांगेन की वायआरएल दे. वायआरएल इंडिकेटर दे, कारण तो एक इंडिकेटर नाही, तर वेगवेगळ्या अशा जवळपास 14 इंडिकेटरचं कॉम्बिनेशन आहे. आता आम्ही अजून 3-4 इंडिकेटर्स त्यात ऍड केलेत. अगोदर ते 10 होते, आता 14 इंडिकेटरचं कॉम्बिनेशन केलं, ज्याच्यामुळं अॅक्युरेसी वाढते. सो ह्या सिग्नलवर जी आपण सिस्टम फॉलो करतोय ती जास्त महत्वाची असते, आणि त्या सिस्टम पेक्षा आपण रिस्क मॅनेजमेंट कसं करतोय हे जास्त महत्वाचं असतं. रिस्कचं मॅनेजमेंट कसं करतोय ते जास्त महत्वाचं असतं. व्हायरल वेल्थ क्रिएटर स्टडी, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन समजून घेणं याच्यासाठी फार मदत होते. मार्केट अपवर्ड दिशेने जाऊ शकतं का डाऊनवर्ड दिशेने जाऊ शकतं. रेंज बाउंड असेल तर आता ज्या नवीन 4 इंडिकेटर्स त्यामध्ये ऍड केले, तर त्यानुसार डाऊनवर्ड वर पण आम्ही रेंज बाउंड वर, सॉरी डाऊनवर्ड नाही, रेंज बाउंड वर मला म्हणायचं, तर रेंज बाउंड वर सुद्धा त्यावर काम केलं, आणि ते 4 इंडिकेटर्स मुळे रेंज बाउंड कंडिशन सुद्धा बिफोर लक्षात येते, आणि त्यानुसार आपण नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी वापरून सुद्धा प्रॉफिट खूप छान कमावला जाऊ शकतो. आणि ऑप्शन बाईंग मध्ये लोकांना वाटतं की रिस्क जास्त आहे, डेफिनेटली आहे. सेलिंग मध्ये लोकांना वाटतं की रिस्क कमी आहे किंवा रिस्क नाहीच आहे, तर नाही असं नसतं काय, त्यामध्येही रिस्क असते. आणि बऱ्याच वेळा लोक स्ट्रॅडल स्टँगल अशा स्ट्रॅटेजी वापरून काम करतात, एखाद दुसऱ्या ट्रेडमध्ये फायदा होतो, पण एखाद्या ट्रेडमध्ये एवढं नुकसान होतं की मागच्या 5-10-20 ट्रेडमध्ये जेवढा फायदा कमावला तो एखाद दुसऱ्या ट्रेडमध्येच वाईप आउट होऊन जातो. तर ह्यासाठी ऑप्शन सेलिंग मध्ये सुद्धा रिस्क मॅनेजमेंट मस्ट आहे, इम्पॉर्टंट. कॅपिटल नुसार आपलं पोझिशन सायझिंग असायला पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की मी ऑप्शन सेलिंग मध्ये 1.5 लाखात, 2 लाखात, 1 लाखात एक लॉट घ्यायच्या ऐवजी ऑप्शन बाईंग मध्ये तेवढ्यात मला 5-10-20 लॉट घेता येतील, तर ते पण चुकीचं आहे. किंवा ऑप्शन सेलिंग मध्ये सुद्धा पूर्णच्या पूर्ण भांडवल वापरायचं, किंवा आउट ऑफ द मनी ऑप्शन बाय करून हेजिंग करून मोठं कॅपिटल वापरायचं, तर ते सुद्धा चुकीचं आहे. तर यासाठी आपल्याला रूल बेस्ड सिस्टम, प्रोसेस फॉलो करणं फार महत्वाचं आहे. ट्रेंड रिव्ह्यू करणं आणि लर्निंग शिकत राहणं जास्त महत्वाचं असतंच. आता डिस्क्लेमर लक्षात घ्या, हा व्हिडिओ माझ्या पर्सनल इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग जर्नीचं एज्युकेशनल प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवलंय. दाखवलेले फिगर्स फ्युचर परफॉर्मन्सचे रिप्रेझेंटेशन नाहीत, ते तुम्हालाही समजतं. डेफिनेटली काही ट्रेडमध्ये प्रॉफिट झालाय, काही ट्रेडमध्ये लॉस झालाय, आणि ते मार्केटमध्ये होत असतं. त्यामध्ये कसले अश्युअर्ड रिटर्न किंवा गॅरंटीड रिटर्नचं कसले आश्वासन माझ्याकडनं दिलं गेलं नाही. तुम्ही त्याला तसं काही समजू नका. ऑप्शन्स आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टन्शियल रिस्क असून लॉस होऊ शकतो.
म्हणून तर सेबी म्हणतं की 93% लोक लुजर्स आहेत. मला त्या 93%तून 7% तुम्हाला येण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते शिकवायचं आहे. कोणताही डिसिजन घेण्यापूर्वी तुम्ही स्वतःचा अभ्यास करा, तुमचं रिस्क कॅपॅसिटी डिसाईड करा आणि त्यानुसार मी म्हटलं की बॅक टेस्टिंग, फॉरवर्ड टेस्टिंग आणि पेपर ट्रेडिंग आणि मग स्मॉल क्वांटिटीनं ट्रेडिंग अशा पद्धतीने जर सुरुवात केली तर डेफिनेटली मित्रांनो, आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस, एका दिवसात नाही, पण एक दिवशी नक्की तुम्ही तुमच्यासाठी मोठी वेल्थ क्रिएट केलेली असेल. तुम्हालाही फायनान्शियल फ्रीडम साठी गरजेचं असतं तेवढं वेल्थ तुमच्याकडे क्रिएट होईल याची मला खात्री वाटते. हा व्हिडिओ स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन म्हणून तुम्ही पाहू नये हीच अपेक्षा. सगळ्यात महत्वाचं आपलं जे कॅपिटल आहे ते जपा, रिस्कला समजा, रूल्स तयार करा, डिसिप्लिन फॉलो करा आणि सिस्टम नेहमी लर्न करा. फॉलो द रूल्स, मॅनेज द रिस्क, बिल्ड युअर ट्रेडिंग जर्नी. हे जर फॉलो केलं तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला कशाची गरज नाही. आणि ह्यासाठी अजून अतिरिक्त मदत आमची पाहिजे असेल जर तुम्हाला आमचा वायरल स्टडी शिकायचा असेल, कुठे खरेदी करायचं, कुठे विक्री करायचं, ऑप्शन बाईंगचे डिटेल्स, ऑप्शन सेलिंगचे डिटेल्स, डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज, नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज, कॅपिटल मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, कंपाऊंडिंग इन्व्हेस्टमेंटचा वापर कसा करायचा, तर मित्रांनो तुम्ही मला एक व्हॉट्सअप करा, YRL डेमो म्हणून. माझ्या व्हॉट्सअपचे नंबर स्क्रीनवर दिसतात, 9359399775 आणि 9975763596. ह्या नंबरवर आम्ही तुम्हाला एक 40 मिनिटाचा डेमो देऊ. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅपिटलनुसार तुमचं जे काही भांडवल असेल, 50,000 भांडवल असेल तर तुम्हाला ऑप्शन बाईंग करावं लागेल. 2 लाख भांडवल असेल तर ऑप्शन सेलिंग करता येईल आणि त्या पटीत असेल 50,000च्या पटीत किंवा 2 लाखाच्या पटीत तर तेवढ्या लॉट्समध्ये तुम्हाला ते करता येऊ शकतं. पण प्रत्यक्ष ट्रेडिंग करायच्या अगोदर हा डेमो बघा, डेमोमध्ये रिस्क जाणून घ्या, डेमोमध्ये रिवॉर्ड कसे मिळतात हे जाणून घ्या, त्यासाठी काय सिस्टम फॉलो करावी लागते हे जाणून घ्या. सो आशा करतो की तुम्ही हा डेमो जरूर बघाल. आणि माझा व्हायरल वेल्थ क्रिएटर हा जो युट्यूब चॅनल आहे, रूल बेस्ड ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायचं असेल, समजून घ्यायचं असेल, प्रॅक्टिकल एज्युकेशन हवं असेल तर ह्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब कराल याची मला आशा आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर कराल, व्हिडिओला लाईक कराल आणि व्हिडिओच्या खाली YRL स्टडी असा कमेंट पाहिजे. YRL स्टडी. किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील या व्हिडिओशी रिलेटेड किंवा तुम्हाला मी पुढे जाऊन आणखी कशा प्रकारचे व्हिडिओ बनवावे असं वाटत असेल ते पण ह्या व्हिडिओच्या खाली मेन्शन करा. मी ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी लागणारं प्रशिक्षण सातत्यपूर्ण देत राहणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. पुन्हा भेटू नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. टिल देन विश यू हॅपी ट्रेडिंग. गुड बाय.